एव्हरीबडी. तर आज आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी नवीन जोडप्यासोबत. हॅलो, लेट्स गो. चला चला. असं जाणणारी वसनी मगाशी मामा आपल्या व्हिडिओत नव्हते, आता आलेले आहेत. नवीन नवरी पूनम. हे आमचे गावचे रस्ते. राम राम मंडळी. आम्ही चाललो आहोत कुठे सांगतोच. आम्ही चाललो आहोत देवदर्शनासाठी विथ फॅमिली. भाऊ, आईवडील, मी आणि नवीन पाहुण्या. चला तर मग कसा घडतोय आमचा प्रवास, काय गप्पा गोष्टी होत्यात, निसर्गाच्या सानिध्यात सरत असलेल्या मेंढ्या. नगर पुणे हायवे आणि गाडीतील गंमत जम्मत नौटंकी चालूच होती. सेल्फी काढायचं काम, वळणावळणाचे रस्ते, सुपर फास्ट नगर हायवे आणि आम्ही डायरेक्ट नगरच्या ब्रिजवरती. नवीन ब्रिज. अशा पद्धतीने आमचा प्रवास चालूच होता. आम्हाला जायचं होतं कानिफनाथांच्या दर्शनासाठी थेट मढीला. नगरपासून 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावरती ऐतिहासिक स्थळ म्हणजे चांदबिबीचा महाल आहे. आणि जसजसे पुढे जावे तसतसे पावसाचे वातावरणही झालेले होते. पवनचक्क्या आणि घाटातून आपली सवारी चालू होती. असे वाटले की जरा मराठी गाण्यांचाही आनंद घेतला पाहिजे. सो सासू सुनेंच्या रमत गमत गप्पा चालू होत्या आणि आमची ड्रायव्हिंग पण चालूच होती. आणि थोड्याच वेळात आम्ही मढीत प्रवेश करणार होतो. थोड्या अंतरावर होते आणि आहे कानिफनाथांचं मढी हे गाव. त्या गावात प्रवेश केला आणि मंदिर दिसले. खूप सुंदर, छान, मनमोहक असं दृश्य. आता आलोय उत्तरा मढीला. देवळात जायचं म्हटल्यावर पान, फुल, हार, नारळ घेतलंच पाहिजे. शेवटी ज्याची त्याची भावना असते. आम्ही घेतला आणि निघालो देवदर्शनाला थेट देवळात. मित्रांनो, कोणी आलं नसेल तर नक्की भेट द्या. ओम चैतन्य कानिफनाथाय नमः. खूप सुंदर असं देवस्थान आहे. आणि आता आम्ही घेत आहोत दर्शन.
अलक निरंजन ओम कानिफनाथाय नमः. मंदिराच्याच बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्याच मंदिराच्या खाली ध्यान मंदिर आहे. आणि खाली गेल्यावरती आहे तरी काय, ध्यानस्थ कसे बसतात आणि कुठे बसतात ते दाखवतो. इथून एंट्री आहे आणि एक माणूसच यातून आत बाहेर जाऊ शकतो, येऊ शकतो. चला तर मग पाहूयात आहे तरी काय ध्यान मंदिर. खूप खोल आणि अंधार होता. त्या अंधारातच गेलो मोबाईलचा टॉर्च लावून. आणि खाली जात असताना हळूहळू जावं लागतं. एका वेळेस एक व्यक्ती जाऊ येऊ शकतो. आणि खाली जातोच तर आहे तरी काय आतुरता लागलेली. तर आहे बम बम भोले महादेवांची पिंड आणि एकदम शांत असे वातावरण. म्हणूनच ध्यान मंदिर यालाच म्हटलेले आहे. आम्हाला नाडा बांधला गेला. नाडा बांधल्याच्या नंतर आम्ही आलो नवनाथांच्या दर्शनासाठी. एकाच ठिकाणी नवनाथांच्या मूर्तीच ठेवलेल्या आहेत. नवनाथ पारायण कक्ष आहे हा. दर्शन घेतले. खूप सुंदर अशा प्रकारे आहे. या ठिकाणी पारायणासाठी लोक बसतात. आणि नंतर आलो होतो फोटोशूटसाठी, पण खूप गर्दी होती. सो थोडं आजीबाईंना पण फोटो काढायचा होता. थोडं शूट केलं, निघालो. लागली आम्हाला भूक आणि वनभोजनासाठी आम्ही बसलो एका रानातलं जेवण. कानिफनाथांचे दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आलो थेट पाथर्डीतील खंडोबाच्या दरबारी खंडोबाचे दर्शन घ्यायला. जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार. तुळजाभवानी मातेचं पण दर्शन एका ठिकाणीच. थोडी गाडी लॉक केली. जय मल्हार. बापरे. खंडेरायांच्या दर्शनानंतर आम्ही थेट गेलो आहे मोहटा देवी दर्शन, मोहटा देवीचं मंदिर. चला तर मग जाऊयात मोहटा देवीच्या दर्शनासाठी आतमध्ये प्रवेशद्वार. भाविक भक्तांनी जो काही शिधा वगैरे धान्य आणलेले असेल त्यासाठी वेगळा कक्ष करून या ठिकाणी ठेवायला स्पेशल काउंटर आहे. सो इथं आम्ही ठेवलं आणि निघालो दर्शनासाठी पुढे. नम्रता गाडा हो बघी त्याच्यानंतर आम्ही गेलो भैरवडीला काळ भैरवनाथांच्या दर्शनासाठी. पावसाळ्यातील दिवस, खूप छान वातावरण
चला तर मग जाऊ आता दर्शनासाठी. आम्ही पोचलो होतो काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी. वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कुंडासारखंच एक पर्यटन स्थळ पण म्हणता येईल. निघालो आम्ही दर्शनासाठी. आणि विशेष म्हणजे सर्प वगैरे काही आपल्या घराला अवतीभोवती निघत असेल तर खूप गुणकारी आहेत या ठिकाणची वाळू. आणि आपल्याला इडापिडा काय असेल तर आम्ही आणलं होतं, ते पण तुम्हाला दाखवतो. ते या ठिकाणी सोडून देतात, अशी प्रथा परंपरा आहे. त्यानुसार आम्ही पण केलं पूजन वगैरे. काळभैरवनाथांची मूर्ती, खाली मूर्ती आणि वरती त्यांचं मांडणुका केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी पावसाळ्यात फुल पाणी राहते. तशी पावसाळ्यात थोडी थोडी पावसाला सुरुवात झाली आहे, सो पाणी आटलेलं आहे आणि कुंडासारखा प्रकार झालेला आहे मित्रांनो. जय श्रीराम. एक आपली पिढा पिढा निसर्गरम्य आहे का नाही. काळभैरवनाथाय नमः. अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतले, खुश होतो, भरपूर देवांना भेटलो. हे मंदिर नमस्कार मित्रांनो, अशा पद्धतीने आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता परतीच्या वाटेवरती चाललेलो आहोत. धन्यवाद वॉचिंग माय व्हिडिओ. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आता यापुढे येत राहतील. मध्यंतरी खूप गॅप पडला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हाय, चिल्ली पिल्ले आलेले आहे देवदर्शनाला. कुठून आलेत तुम्ही? तुम्ही कुठून आले? नगर मध्ये कुठे? गांधीनगर. अच्छा. पुन्हा परतीचा प्रवास चालू झाला. अक्षरशः अंधार पडला होता. नगरचा ब्रिज खूप सुंदर असा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. पुन्हा एकदा नवीन अशा टॉपिक घेऊन येत आहोत. तोपर्यंत धन्यवाद.